नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं सध्या तरी दिसतंय. महाविकास आघाडीतली नाराजी पाहून भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. सहकारी पक्षांबद्दल राग मात्र द्वेष नाही असं वक्तव्य एका पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे. 10 मार्चला सरकार पडणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला होता. त्यामुळे आता नाना पटोले यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न देखील उपस्थित केला गेलेला आहे. सहकारी पक्षांवर राग आहे पण द्वेष नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज आहे की काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या या नाराजीवर शिवसेना आणि भाजपची नेमकी काय भूमिका आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीमधला राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांमधनं समोर येताना दिसतोय. त्याबद्दल जोरदार चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचा चेहरा मोहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचाच आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांची अनेकदा या संदर्भात तक्रार देखील समोर आलेली होती. दिखावा करण्यासाठी सरकारमध्ये नाही अशी भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी मंत्र्यांनी घेतल्याचं देखील समजतंय. आम्ही नसतो तर सरकार हे बनलंच नसतं असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं होतं. सोबतच काँग्रेसनं अनेकदा याबद्दलची नाराजी दाखवून दिल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं. गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात काँग्रेसनं नकार दिलेला होता. तर ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष आहे. पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाकडे काँग्रेसचा कल असल्याचं देखील सातत्यानं पाहायला मिळालेलं आहे. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी तक्रारीचा सूर लावल्याचं देखील सातत्यानं बोललं जातं. चर्चा याबद्दलची सुरू असते. अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दिसून आलेली होती. त्याबद्दल थेटपणे कोणी बोललेलं जरी नसलं तरी या नाराजीबाबतची चर्चा सातत्यानं समोर आलेली होती. महाविकास आघाडीचं सरकार आहे, सगळ्या पक्षाचं समन्वय असावं ही भूमिका आमची होती. पण ज्या पद्धतीनं मालेगाव असेल, भिवंडी असेल, ज्या पद्धतीनं आमच्या सहकारी मित्रपक्षाने जी कारवाई केली या पद्धतीचा मनामध्ये राग आहे. पण राग आहे म्हणजे द्वेष नाही. पण आमच्याकडे लोकांचा भरपूर आणि कुठलंही प्रलोभन देण्याची गरज आम्हाला नाही. मी आवाहन केलेलं की आम्ही कोणालाही प्रलोभन देत नाही. आमच्याकडे काही लोक आली होती, त्यांना प्रलोभन दिलं, घेऊन गेले. आम्हाला त्याचा विरोध नाही आणि आमची कुठलीही स्पर्धा नाही. आम्हाला आमचा मूळ मुद्दा एकच आहे की समन्वयाने चालावं हीच भूमिका होती. मोठ्यानेच थोडंसं चुकीचं करत असेल तर निश्चितपणे लहानही करायला मोकळा राहू शकतो. हा एक संदेश आम्ही या निमित्तानं दिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलंही एनमन नाही. हे पक्षपातीवरचं आणि प्रत्येकाला आपला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते आणि याचाच निषेध म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन केलं जाणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे. माफी मांगो आणि अब मोदी जी ये नहीं चलेगी, इस तरह की बकवास, इस तरह की अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस राज्यातल्या केंद्राच्या मंत्री आणि राज्यातले खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करते. आज भिवंडीमध्ये आमचं आंदोलन चालू आहे. काल औरंगाबादमध्ये होतं, परवा नागपूरमध्ये होतं, उद्या आमचं तिथं आहे. असं रोज एका मंत्र्याच्या आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घराच्या समोर हे आंदोलन चालू आहे. दरम्यान नाना पटोले यांनी आंदोलन करणार असल्याचं दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारतो असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी सुद्धा
पटोले यांच्या आव्हानाला उत्तर दिलंय, तर त्यांच्यासोबतच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पटोले यांना बोलघेवडे म्हणत टोला लगावलाय. नाना पटोले यांनी सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्यांचं आव्हान आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वीकारतो. त्यांना जशास तसं उत्तर उद्याच्या आंदोलनाला कार्यकर्ते देतील आणि नानाच्या आंदोलनाच्या खुणा प्रति आंदोलनानं त्या ठिकाणी उमटतील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठेही मागे राहणार नाहीत, याची दखल संबंधितांनी घ्यावी. नाना, तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय. हिम्मत आहे, उद्या सकाळी 10 वाजता तू येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपवासी नाही. सागरवर तू ये, पाहतो तू परत कसा जातो ते. काँग्रेसमध्ये मेगा पक्षप्रवेश झाल्याचं समोर येताना दिसतंय. 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसकडून मालेगावची परतफेड केलं गेल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे. सेलू, परभणी, जिंतूर नगर परिषदेतले नगरसेवक काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मोठ्या संख्येनं हे नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. काँग्रेसमध्ये आज राष्ट्रवादीच्या सेलू नगर परिषदेतल्या नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता पक्षप्रवेशाची चढाओढ लागल्याचं दिसतंय. मालेगाव महानगरपालिकेत सर्व काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता. मात्र आज परभणी, औरंगाबाद, नांदेड इथं राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. परभणीतल्या जिंतूर आणि सेलू नगर परिषदेतल्या नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतल्या टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेगा पक्षप्रवेश पार पडलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 10 मार्च नंतर राज्यात सत्ता बदल होईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं. त्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झालेली होती. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 10 मार्च नंतर सरकार पडेल असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सुरू ठेवावेत, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काहीही नाही. म्हणून त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो असं राऊत म्हणाले. दरम्यान दादांविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे आणि ते निष्पाप आणि निर्मळ मनाचे आहेत असा मिश्किल टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. आता 10 मार्च नंतर 5 राज्याच्या विधानसभा येतील. त्यानंतर ते सरकार पडेल. याच्या आधी पश्चिम बंगालचे निकाल विधानसभा होत्या, त्यानंतर पडणार. बघा, त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे विविध माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काही नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत आणि दादांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे जे इतर सोडे आता हत्यारं आहेत ती पूर्ण करू. शिवसेनेची येत्या 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद असेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. यावर दरेकर यांनी टीका केली आहे. पाहुयात नेमकी काय टीका झाली आहे. माझी प्रेस कॉन्फरन्स नाही, शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स. शिवसेना म्हणून 15 तारखेला 4 वाजता शिवसेना भवनामध्ये, शिवसेना भवनात. त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या त्या दाखवा. कोणाला नाही, मला वाटतं पत्रकार परिषद घेण्याचा किंवा व्यक्ती आपला एक्सप्रेस करण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे पत्रकार परिषद घेणं म्हणजे काय वेगळं काही असं नाही. आणि कोण कोणाला घाबरतं? या देशामध्ये प्रत्येक नागरिक किंबहुना राज्यामध्ये हा त्या ठिकाणी सक्षम आहे. जसं ते कोणाला घाबरत नाही, ते इतरही कोण त्यांना घाबरत नाहीत ना. कोरोना काळातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सुद्धा राऊत आणि दरेकरांमध्ये आरोप प्रत्यारोप दिसले. पाहुयात. तुम्ही आमच्या लोकांवरती आरोप करताय, तुम्हाला आरोपच करायचे आहेत ना. उत्तर प्रदेशमध्ये जा आणि गंगेमध्ये हजारो कोविडच्या काळात वाहत चालली होती, फेकून दिली, उपचार होत नव्हते. काय सांगताय मला तुम्ही? त्यांच्यावर FIR दाखल करा. या लोकांनी जाऊन जे इथे फायली घेऊन फिरतायत ना, अशा दाखवत तुमच्या फायली तयार आहेत.
तेव्हा कळेल फाईल काय असते. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. उत्तम प्रकारे राज्य सरकारने काम केलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जगभरात कौतुक झालेलं आहे. हे तुमच्या पोटात दुखते का, मग पोटावर उपचार करू. अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या करण्यापलीकडं दुसरं काही करताना दिसत नाही. जे आपलं कोविडमधलं सत्तेतलं अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोट्या करायच्या, टिप्पण्या करायच्या, त्याचाच हा भाग आहे असं मी समजतो. खरं म्हणजे कोविडमध्ये रुग्णांवर उपचाराची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे रुग्णांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तिथे उपचार करा जिथे उपचार होताना दिसत नाहीत. खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पैसे काही त्या ठिकाणी लुटले जातात. त्याच्यामुळे जे बघायला पाहिजे ते बघितलं जात नाही आणि सगळ्याच गोष्टी राजकीय चष्म्यातनं दुर्दैवानं पाहिल्या जात आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. किरीट सोमय्या जे मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चुकीचे आहेत. मुख्यमंत्री असे प्रकार कधी करत नाहीत असा टोला त्यांनी सोमय्यांना लगावलाय. आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, आता पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले असा खोचक टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना देखील लगावलाय. असं आहे की मुख्यमंत्री कुठल्याही मुख्य असे काही धंदे काही करत नाहीत आणि उद्धव ठाकरे पण असं काही करत नाहीत. ते चुकीचे काहीतरी आरोप करू नये. तर ते एक आहे की गर्दी खूप होते, त्याच्यामध्ये पाय घसरून ते पडले, एवढं आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे. आणि तो म्हटलं तर त्या धक्काबुक्कीमध्ये झालेला एक ॲक्सिडेंट असू शकतो, परंतु तो सुद्धा असायला नको की त्याच्यामुळे त्यांना कुठे इजा होईल असा होता कामा नये. याची काळजी जी आहे त्यांच्या संरक्षकांनी सुद्धा घेतली पाहिजे, सगळ्यांनी घेतली पाहिजे. आतापर्यंत जोशी हे जे आहे भविष्य सांगत होते, पाटील जो भविष्य सांगायला लागले हे सर एक शेवटचा प्रश्न. सर संजय राऊत यांनी दिल्लीत आश्चर्यकारक आहे. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी पुणेकरांचं कौतुक केलंय. पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात पुणेकर अग्रेसर असतात असं सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणेकरांना शाबासकी दिली आहे. यावेळेला त्यांनी पुण्यातल्या पर्यावरणाच्या मुद्द्यावर देखील लक्ष वेधलं. पुण्यामध्ये हिरवळ जपली पाहिजे, तसंच पर्यावरणपूरक वातावरण निर्माण झालं पाहिजे असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये 10,000 टन गाळ काढलाय. ज्यानं कुणी गाळ टाकलाय त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 2030 पर्यंत पुणे कार्बन न्यूट्रल कसं बनेल त्याच्यासाठी एक एक पाऊल आम्ही पुढे चाललेलो आहोत. हे खूप महत्त्वाचं पाऊल राहील, कारण पुण्यामध्ये रिव्हर बेड असेल, रिव्हर फ्रंट असेल किंवा अशी झाडं असतील ती वाचवणं गरजेचं आहे. पुण्याची हिरवळ वाचवणं गरजेचं आहे आणि ते करत असताना मला वाटतं सगळेच जण नागरिक एकत्र आले, कारण पुण्यातून नेहमी जेव्हा आम्ही पर्यावरणाबद्दल काही बोलतो तर रिस्पॉन्स सगळ्यात जास्त पुण्यातून येत असतो. मग ती प्लॅस्टिक बंदीचा विषय असो 2-3 वर्षापूर्वी, कार्बन न्यूट्रॅलिटीचा असो, पुणेकरांकडून जो रिस्पॉन्स मिळतो तो कुठून तेवढ्या जास्ती उत्साहाने येत नाही. आणि म्हणून पुण्यात मला एक आनंद खरोखर होतो की पुण्यात पर्यावरणासाठी पर्यावरणप्रेमी लोक वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या मार्फत असतील, फॉर्मली असतील, इन्फॉर्मली असतील, काम करत राहतात. ह्याचा आनंद. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. शॉपिंग मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला अण्णा हजारे यांनी विरोध केलेला होता. त्यांनी सरकारला 4 पत्र देखील लिहिलेली होती. मात्र सरकारकडून त्याचं उत्तर न आल्यानं त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र आता अण्णांना आश्वासन दिलं गेल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. पहिले कमिशनर आले, मी म्हणलं मला तुमच्यावर विश्वास, हे तुम्ही वाईन का आणता आणि अशा खुल्या बाजारात तुम्ही विक्रीला ठेवता हे का? म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही. हा प्रश्न राहुल्यांचा नाही, राज्याचा आहे. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अण्णा हजारे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि अण्णांची प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा हजारेंसारख्या गांधीवादी स्वातंत्र्य सैनिकांनी हे खेदजनक वक्तव्य करावं की राज्यामध्ये मला जगावं असं वाटत नाही. ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट राज्याला असू शकत नाही. सन्माननीय अण्णांनी आतापर्यंत प्रचंड आंदोलनं केली. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी आंदोलने केली, परंतु त्यांची समजूत काढण्याचं काम, दूध पाठवून त्यांची समजूत काढून मुख्यमंत्र्यांकडे बसवण्याचं काम
भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. जर अण्णा जर अशा प्रकारे म्हणत असतील की मला जगावंसं वाटत नाही, हे राज्य कुठल्या स्तराला जातं याचा देखील विचार झाला पाहिजे. ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वयाच्या 83व्या वर्षी राहुल बजाज यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समूहाला देशभरामध्ये मोठं करण्यात, नावलौकिक वाढवण्यात राहुल बजाज यांचा खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.